पूजा साहित्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे अष्टगंध। बाप्पाच्या पूजेला अष्टगंध लागतच। चला अष्टगंध तयार करण्याची प्रक्रिया पाहूया। संपूर्ण महाराष्ट्रात घराघरामध्ये गणपती बाप्पाचं अगदी उत्साहाने स्वागत झालेलं आहे। या बाप्पाच्या पूजेसाठी खास लागतं ते म्हणजे अष्टगंध। बाप्पाच्या भाळी अष्टगंधाच्या टिळ्याशिवाय धर्मशास्त्रात त्याला पूर्णताच प्राप्त होत नाहीत असं म्हणतात आणि त्यामुळेच बाप्पाच्या पूजेत अष्टगंधाला अनन्यसाधारण महत्त्व असतं। बाप्पाला सगळ्यात प्रिय असतो तो अष्टगंध। हा अष्टगंध ज्या ठिकाणी बनवला जातो त्या पंढरपूरच्या थोपटेंच्या फॅक्टरीमध्ये आपण आलेलो आहोत। 8 प्रकारची द्रव्य एकत्र करून केलेलं असतं ते म्हणजे अष्टगंध। हल्ली बाजारात मिळणारं अष्टगंध स्टार्च पावडर आणि रंगांचा वापर करून बनवलं जातं। हे अष्टगंध सुवासिक बनवण्यासाठी त्यामध्ये विविध रंगांची सुवासिक अत्तरं मिसळली जातात। उच्च दर्जाच्या अष्टगंध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात स्टार्च पावडरची गरज असते। ही स्टार्च पावडर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आणली जाते। कुंकू कारखान्यातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या रोलर मशीनमध्ये ही पावडर टाकण्यात येते। सर्वसाधारणपणे रोलर मशीनमध्ये एका वेळेस 75 किलोचं अष्टगंध तयार केलं जातं। स्टार्च पावडर मशीनमध्ये टाकल्यानंतर त्यात केशरी रंग योग्य प्रमाणात मिसळला जातो आणि त्यानंतर मग मशीन सुरू करण्यात येते। अष्टगंध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रंग हे खाण्यास योग्य असतात आणि त्याचमुळे आपण ते अष्टगंध कपाळाला लावल्यानंतरही आपल्याला कोणताही अपाय होत नाही। या मशीनमधील रोलर तेलाच्या घाण्याप्रमाणे गोल गोल फिरत हे सगळं मिश्रण एकजीव करतो। याच वेळी मशीनमध्ये टाकलेल्या पांढऱ्या स्टार्च पावडरला केशरी रंग येण्यास सुरुवात होते। साधारण 15 ते 20 मिनिटं ही एक बॅच मशीनमध्ये फिरवल्यानंतर तयार झालेलं अष्टगंध बाहेर उन्हात वाळवण्यासाठी पसरवण्यात येतं। उन्हाची उष्णता मिळाल्यानंतर ओल्या अष्टगंधातील पाणी निघून जाण्यास सुरुवात होते। यामुळे सुरुवातीला असणारा गडद रंग कमी होऊन अष्टगंध त्याच्या मूळ रूपात येण्यास सुरुवात होते। या पद्धतीनं अष्टगंधाला 8 ते 10 तास उन्हात सुकवलं जातं आणि त्यानंतर ग्राइंडिंग मशीनमध्ये दळण्यात येतं। त्यामुळे तयार झालेलं अष्टगंध पिठासारखं मऊ आणि मुलायम बनतं। ग्राहकांच्या मागणीनुसार या अष्टगंधाला वेगवेगळ्या सुवासाची अत्तरं लावून सुगंधित अष्टगंध तयार होतं। तयार झालेलं अष्टगंध 40 ग्रॅम पासून ते अगदी 50 किलोपर्यंत वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये पॅक करून बाजारांमध्ये पाठवण्यात येतं। या अष्टगंधाला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमधून मोठी मागणी असते। या राज्यातील विविध यंत्रांच्या मध्ये पंढरपूर परिसरातील कारखान्यात बनवलेल्या अष्टगंधाला मोठी मागणी असते। गणपती उत्सवामध्ये प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। पंढरपूरहून सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। या विशेष भागामध्ये आता घेऊया एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा एबीपी माझा।